पुण्याला मिळणार 3 नव्या महापालिका। अजित पवारांची मोठी घोषणा। चाकण दौऱ्यात दादा ऍक्शन मोडवर। पुण्यातील वाहतूक कोंडी आणि आयटी पार्कची दुरावस्था यावरून अजित पवारांनी अनेकदा अधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना झापलंय। अशातच 8 ऑगस्टला पहाटेच अजित पवारांचा ताफा चाकणमध्ये दाखल झाला। पवारांनी चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली। या परिसरात MIDC मध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे 3.5 लाखाहून अधिक कर्मचारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात। त्यामुळे वाहतूक कोंडी इथं नेहमीचीच असते। केवळ चाकणच नव्हे तर हिंजवडी फुरसुंगी हा परिसर विस्तारत चाललेला आहे। त्यामुळेच अजित पवारांनी पुण्यात 3 नव्या महापालिका होणार असल्याचं सुतोवाच केलंय। पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये इथे एक महानगरपालिका करावी लागेल। फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून इकडे आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। याआधी ठाणे महापालिकेतून मीरा भाईंदर महापालिका, उल्हासनगर महानगरपालिका, वसई विरार महापालिका अशा महापालिकांची राज्यात निर्मिती झाली। महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना याचा काय फायदा होतो तेही पाहूया। रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था यासारख्या सोयीसुविधांची कामं वेगवान। राज्य आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळतो। स्वतंत्र आणि जबाबदार प्रशासकीय यंत्रणा पालिकेसाठी कार्यरत। नागरी समस्या जलद गतीनं सोडवण्यास मदत। दरम्यान चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यानं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावलं आणि सगळी वाहतूक सुरू करा असे आदेश दिले। एकूणच महापालिकांच्या निर्मितीनंतर पुण्यातील वाहतूक कोंडीसह इतर महत्त्वाच्या नागरी समस्या सुटतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।